ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। इंस्टाग्राम वरती ओळख झालेल्या आणि अहिल्यानगर इथून पळून गेलेल्या तरुण आणि कॉलेज तरुणीनं आत्महत्या करण्याचा निश्चय केला होता। मात्र काही विपरीत घटना घडण्यापूर्वीच LCB पथकानं त्या प्रेमी युगलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं। सदर घटना अहिल्यानगर इथे 19 फेब्रुवारी रोजी घडली आहे। एक 16 वर्षीय मुलगी अहिल्यानगर येथील एका कॉलेजमध्ये 12वीच्या वर्गात शिक्षण घेऊन ती अहिल्यानगर या ठिकाणी मैत्रिणीसोबत राहण्यास गेली होती। सदर अल्पवयीन कॉलेज तरुणी रात्रीच्या वेळी जेवण करून फेरफटका मारण्यासाठी रूमच्या बाहेर गेली, तेव्हा तिला अज्ञात आरोपीनं कशाचं तरी आमिष दाखवून पळून नेलं होतं। याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, भीमराज खरसे, प्रशांत राठोड, किशोर शिरसाट, बाळासाहेब खेडकर, महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे, सोनल भागवत यांचे पथक तयार करून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याबाबत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून सदरचं पथक रवाना करण्यात आलं होतं। पथकानं अपहरण झालेल्या मुलीचे नातेवाईक, मैत्रीण यांच्याकडे विचारपूस केली। तसेच 19 फेब्रुवारी रोजी अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी आणि आरोपीची व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना पथकास गुन्ह्यामधील पीडित मुलगी ही जालना जिल्ह्यामधील अल्पवयीन मुलानं पळून नेली आहे आणि मुलीसह सदरचा मुलगा हा नेवासा येथील बसस्टँड परिसरामध्ये थांबलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली। पथक तात्काळ नेवासा इथे गेले, तेव्हा बसस्टँड परिसरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी संशयास्पदरित्या थांबलेले त्यांना दिसून आले। सदर मुलगा आणि मुलगी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विश्वासाने विचारपूस केली असता तेव्हा त्यांनी म्हटलं की इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमामधनं त्यांची ओळख झाली आणि प्रेमसंबंध तयार झाले आणि वैयक्तिक कारणास्तव पळून जाऊन आत्महत्या करणार असल्याची माहिती सदर प्रेमी युगलानं पोलीस पथकाला दिली आहे। पोलीस पथकानं सदर अल्पवयीन कॉलेज तरुणी आणि विधी संघर्षित बालक या प्रेमी युगलाचे मन परिवर्तन करून त्यांना पुढील तपासासाठी तोपखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर केलंय। पुढील तपास तोपखाना पोलीस ठाणं मार्फत सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।